व्हिडिओ चालू कर व्यंकटेश तू. ठीक आहे, बंद कर. परत आला तर मला सांग. रिमूव्ह केले मी. चलो. चलो. बा, मग आतापर्यंत काय काय बघितलंय? चला चला बघा पटापट. आतापर्यंत काय काय बघितलंय? अर्थ अशी आहे, ऑन दी पोल्स मॅक्सिमम ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ऑन दी इक्वेटर, इक्वेटर एक सर्कल आहे, ऑन दी इक्वेटर ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज मिनिमम. एक. नंबर 2, as we go above the earth, as we go above the earth, acceleration due to gravity decreases. For small heights, acceleration due to gravity is almost same, but for large heights, acceleration due to gravity decreases substantially. 36,000 किलोमीटर वर ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किती होते? 0.22, म्हणजे खूपच कमी होते. 36,000 किलोमीटरवर ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किती होते? 0.22, म्हणजे खूप कमी होते, निग्लिजिबल होते. राईट. ठीक आहे. आता काय बघायचं आहे? अर्थच्या आतमध्ये आपण घुसलो, अर्थच्या आतमध्ये आपण गेलो तर काय फरक पडतंय तर ते बघायचं आपण. मग व्हेरिएशन ड्यू टू डेप्थ, मग अशी अर्थ आहे. चला बा 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 बा, अशी अर्थ आहे. इथं सेंटर आहे आणि हे अर्थच्या सरफेसवर आपण इथं उभा राहिलो. अशी अर्थ आहे, इथं सेंटर आहे अर्थचा आणि आपण इथं उभा राहिलो. ठीक आहे. चल, मग खड्डा काढला आणि आतमध्ये गेलो आपण. इथं खड्डा काढला आणि आतमध्ये गेलो. असं इथं खोदलं, इथं खोदलं 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 आणि आतमध्ये आपण गेलो आणि इथं जाऊन बसलो. तर इथं काय होते? इथं जी ची व्हॅल्यू, इथं जी ची व्हॅल्यू काय होणार? कमी होणार. इथं जी ची व्हॅल्यू कमी होणार. का कमी होणार त्याचं रिझन आपण नेक्स्ट लेक्चरला, उद्याच्या लेक्चरला बघूया. एकदम डिटेलमध्ये सांगतो मी, कारण ते क्वेश्चन आहे बोर्डबुकच्या मागे क्वेश्चन आहे ते. वाय acceleration due to gravity, why acceleration due to gravity at the center of the earth is 0. Why acceleration due to gravity at the center of the earth is 0. ठीक आहे. मग डिटेलमध्ये काय बघूया आपण? डिटेलमध्ये एकदम उद्या सांगतो. आज फक्त वरवरचं लिहून घ्या, पाठ करायला. बोर्डसाठी काय कामाचं आहे पाठ करायला, तेवढा आज सांगतो. ठीक आहे. चलो बा, एकच मिनिट बघूया ना काय होते आपण. मी सांगतो काय होतंय काय नाही. चलो बा, एकदम 2 लाईन मध्ये मी एक्सप्लेन करतो. 2 लाईन मध्ये मी एक्सप्लेन करतो. सरफेसवर असताना टोटल अर्थ याला अट्रॅक्ट करते. सरफेसवर असताना ही पूर्णच्या पूर्ण अर्थ याला अट्रॅक्ट करते. पण आपण इथं आतमध्ये गेलो
तर ही एवढीच अर्थ, ही आतमधली अर्थ, एवढीच अर्थ याला अट्रॅक्ट करते. हे जे बाहेरचा भाग आहे अर्थचा, हे अर्थचा बाहेरचा भाग आहे, हे काय करते, याला अट्रॅक्ट करत नाही. आपण अर्थच्या वर आहे तर एंटायर अर्थ काय करणार, एंटायर अर्थ इथं अट्रॅक्ट करणार. बट इफ वी आर इनसाइड दी अर्थ, इफ वी आर इनसाइड दी अर्थ, किती खड्डा काढला, किती डेप्थला आहे, आपण डी डेप्थला, हे डेप्थ किती आहे, डी. मग इथं असताना हे बाहेरचा भाग काय अट्रॅक्ट करत नाही, फक्त आतला भाग अट्रॅक्ट करते. ठीक आहे. मग इथं ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कसं घ्यायचं असते, मग फक्त आतलाच काय अट्रॅक्ट करते, बाहेरचा काय अट्रॅक्ट करत नाही, त्याचं एक्सप्लेनेशन थोडं मी उद्या देतो. ठीक आहे. फक्त आतलाच भाग याला काय अट्रॅक्ट करते, बाहेरचा काय अट्रॅक्ट करत नाही, याचं एक्सप्लेनेशन उद्या बघूया. आज कारण तितका जास्त टाइम नाही, आज फक्त मी सांगतो बा. वर वर बघूया, उद्या एकदम डिटेल मध्ये बघूया. मग इथं ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा काय फॉर्म्युला आहे, हाच फॉर्म्युला आहे, जी एम डॅश अपॉन आर डॅश स्क्वेअर. काय फॉर्म्युला इथं जीचा, जीएम अपॉन आर स्क्वेअर तेच आहे इथं. जी बघा 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 बघा, लक्ष द्या जरा. इथं जीचा काय फॉर्म्युला आहे, जी एम अपॉन आर स्क्वेअर तेच आहे, पण एम कुणाचं, याचं मास. इथपर्यंत आलो तर इथपर्यंतच अर्थचं मास, हे बाहेरच्या अर्थचं मास नाही, याचं मास. हे जे शेडेड एरिया आहे एवढंच मास, शेडेड एरिया नको मला, त्याला शेडेड अर्थ बोलू. हे शेडेड पार्ट आहे एवढ्याच मास एम डॅश, एवढ्याच का, ते मी तुम्हाला उद्या एक्सप्लेन करतो. आणि रेडियस आर डॅश कुठली, हे इथली, या पॉइंटचं सेंटर पासूनचं डिस्टन्स, या पॉइंटचं सेंटर पासूनचं डिस्टन्स हे आर डॅश, या पॉइंटचं सेंटर पासूनचं डिस्टन्स हे काय, आर डॅश. ठीक आहे. फॉर्म्युला काय, हा फॉर्म्युला काय, हा. मग जसं जसं आपण आत जाणार, जसं जसं आपण आत जाणार तसं हे मास काय होत जाईल, छोटे छोटे होत जाईल. मग मास पण छोटं होते, आर पण छोटा होते, मास पण छोटं होते, आर पण छोटं होते. पण मासचा इफेक्ट काय, मासचा इफेक्ट मोठा आहे. मासचा इफेक्ट काय, मासचा इफेक्ट मोठा आहे, आरचा इफेक्ट छोटा आहे. त्याच्यामुळे ओव्हरऑल काय होते, कमी होते. ओव्हरऑल काय होते, कमी होते. ठीक आहे. चला, हेडिंग लिहिले, हेडिंग लिहिले, हेडिंग नंतर ही डायग्राम काढा, डायग्रामच्या बाजूला फॉर्म्युला लिहा आणि हे एक्सप्लेनेशन लिहा, हे आणि हे. डायग्राम काढा, डायग्रामच्या बाजूला फॉर्म्युला आणि हे लिहा. चला डायग्राम काढा, पुढचा पार्ट मी सांगतो कसा आहे. आर मायनस डी ना, ते काय आर मायनस डी आपण बघू ना उद्या. आर मायनस डी पण लिहिता येते, हे आर डॅश पण आहे, एवढं पण लिहिता येते, चालते, बघू ना उद्या. त्याला मी सांगतो आणखीन कसं. याला असं लिहिला तरी चालते, याला असं लिहिला तरी, याला हा पण लिहा, असं पण लिहा, याला जी एम डॅश अपॉन आर मायनस डी चा स्क्वेअर. हे कॅपिटल आर आहे ना, हे रेडियस ऑफ अर्थ आहे, त्यातलं हे डी गेलं तर हे किती झालं, कॅपिटल आर मायनस डी. हे कॅपिटल आर आहे, हे डी आहे, मग याला काय बोलता येते, कॅपिटल आर मायनस डी. असंही लिहा चालते, हे पण लिहा, हा पण फॉर्म्युला लिहा.
लिहा. दोन सेंटेन्सेस लिहूया शॉर्ट मध्ये. दोन सेंटेन्सेस लिहूया शॉर्ट मध्ये. ह्या पार्ट मी उद्या आणखीन एक्सप्लेन करतो. हा पार्ट उद्या मी आणखीन एक्सप्लेन करतो. दोन सेंटेन्सेस लिहूया. लिहा काय. इफेक्टिव्ह मॅथ बोला as we go inside earth, as we go inside earth, effective mass of earth, as we go inside earth, effective mass of earth which contributes effective mass of earth which contributes to gravitational force decreases. As we go inside earth, effective mass of earth which contributes to gravitational force decreases. Next line. At the same time, at the same time, at the same time, at the same time, distance between, at the same time, distance between, distance between करू नका. At the same time, distance from center of earth decreases. At the same time, distance from center of earth decreases. At the same time, distance from center of earth decreases. But तीसरी लाइन, but effect of mass is more. But effect of mass is more. But effect of mass is more. Therefore, but effect of mass is more. Therefore, as we go, inside earth, G decreases. Therefore, as we go inside earth, G decreases, and at the center of the earth, it is 0. And at the center of the earth, it is 0. And at the center of the earth, it is 0. Therefore, at the center of the earth, G
as we go inside the earth, g decreases, and at the center of the earth it is 0. ठीक है, चलो चलो लिहून झालं का रे? लिहून झालं का? लिहून झालं का बा? झालं? चलो चला बस एकदा मी परत रिवाइज करतो, परत मी रिवाइज करतो, मग लेक्चर बंद करूया. परत एकदा रिवाइज करतो बा. थोडा वेळ लागेल, आजचं लेक्चर 1-2 मिनिटं एक्स्ट्रा होईल, तर गडबड करू नका. एकदा रिव्हिजन होऊ दे. थोडा पार्ट डोक्यात जाणारा नाही आहे, थोडं डिफिकल्ट आहे. एकदम मस्त रिव्हिजन करतो, मग जाऊया. ठीक आहे. संडेची एक्झाम ग्रॅव्हिटेशनवर असणार. संडेला जी एक्झाम होणार अहमदपूरच्या स्टुडंटसाठी, ती ग्रॅव्हिटेशनवर असणार. राईट. पेपरचा टाइम जे लास्ट संडेला होता तेच या संडेला असणार पेपरचा टाइम. ठीक आहे. चलो बा मी एकदा व्यवस्थित रिवाइज करतो, एकदम मस्त रिवाइज करतो, मग जाऊया. फर्स्ट व्हेरिएशन डी. पहिलं जी मधलं व्हेरिएशन कशामुळे? पहिलं व्हेरिएशन जी मधलं कशामुळे? बिकॉज ऑफ सरफेस. मग पोल्सवर अर्थ अशी 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 गोल फिराली, अशी अशी गोल फिराली. पोल्सवर मॅक्सिमम, इक्वेटरवर मिनिमम. ठीक आहे. का? कारण इक्वेटरवर डिस्टन्स काय? इक्वेटरवर रेडियस इज मोर अँड ऍट पोल्स रेडियस इज लेस. अर्थ इकडे फुगलेली आहे आणि इकडे थोडी चपटी झाली. फर्स्ट. सेकंड, as we go above the earth, as height increases, g decreases. For small heights काही फरक पडत नाही. For small heights काही फरक पडत नाही. But for large heights g decreases substantially. 10-5 किलोमीटरला काही फरक पडत नाही. 50, 100, 200, 400, 1000, 10,000 किलोमीटरला फरक पडतंय. डेप्थ, ऍज वी गो इनसाइड दी अर्थ, अर्थ मध्ये खड्डा काढला आपण आणि आतमध्ये गेलो तर काय होते? जसं आपण आत जाणार जी डिक्रीजेस. अर्थ मध्ये खड्डा काढला आणि आत गेलो. ऍज वी गो इनसाइड अर्थ जी डिक्रीजेस अँड ऍट द सेंटर ऑफ द अर्थ जी इज 0. का? रिझन काय? एकदम थोडक्यात मी रिझन सांगितलंय. इथं असताना अर्थचं सगळं मास अट्रॅक्ट करते, पण इथं गेलो की हा एवढाच भाग अट्रॅक्ट करायला. इथं असताना टोटल अर्थ अट्रॅक्ट करायला, पण इथं गेलो की फक्त इतकाच, इथं गेलो की फक्त एवढीच अर्थ अट्रॅक्ट करायला. मग मास काय झालं? याच्यापेक्षा मास कमी झालं आणि रेडियस पण कमी झाली. मास इथं असताना टोटल मास काम करायला, आत गेल्यावर एवढंच मास काम करायला, मग मास कमी झालं. पण इथं असताना रेडियस एवढी होती, इथं आल्यावर रेडियस पण कमी झाली. म्हणजे हे पण कमी होतं, हे पण कमी होतं. वरचा पण छोटा व्हायला, खालचा पण छोटा व्हायला. पण कुणाचा इफेक्ट मोठा आहे? इफेक्ट ऑफ मास इज लार्जर. याचा परिणाम मोठा आहे. हे छोटं व्हायला म्हणून जी पण काय व्हायला? छोटं व्हायला. हे छोटं झाल्यावर ऍक्च्युली मोठं व्हायला पाहिजे होतं ना. हे छोटं झाल्यावर हे मोठं व्हायला पाहिजे होतं, पण याचा इफेक्ट कमी आहे, याचा इफेक्ट जास्त आहे. मास जसं जसं छोटं होते, ऍज मास डिक्रीजेस जी डिक्रीजेस. मग आज जाईल तसं जी डिक्रीजेस 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 अँड ऍट द सेंटर जी किती आहे? 0. चला हा, एक्झाम मध्ये थोडे हार्ड प्रॉब्लेम येऊ शकतात आणि थोडे सिंपल पण असतील. तुम्ही अभ्यास करा. आपल्याला तर फिजिकल एक्झाम घेणं शक्य नाही ना. तुमची जी थेरी एक्झाम म्हणू त्याला, थेरी एक्झाम घेणं शक्य नाही.